आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। आरक्षणाबाबत ॲडव्होकेट बाबासाहेब मुळे यांनी घेतली पत्रकार परिषद। सांगली जिल्हा तालुका खानापूर विटे शहरातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सांगली जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब मुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन जिल्हा परिषद आरक्षण नव्याने काढावे असे मत पत्रकारांसमोर व्यक्त केले। कारण दिनांक 13 ऑक्टोबर रोजी आरक्षण काढण्यात आले, त्यामध्ये 29 जिल्हा परिषद गटात अनुसूचित जाती नागरिकांच्या मागास प्रवर्ग व महिला आरक्षणाची मिळणारी संधी हुकली आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात नोंदवलेल्या निरीक्षणाप्रमाणे भारतीय राज्यघटनेला अपेक्षित असणारा आरक्षणाचा चक्रानुक्रम पाळला गेला नाही। त्यामुळे झालेली आरक्षण प्रक्रिया रद्द करून नव्याने आरक्षण काढणे गरजेचे आहे। गरज पडल्यास याबाबत कायदेशीर लढाया लढणार असल्याची माहिती ॲडव्होकेट बाबासाहेब मुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली। स्टार वन न्यूज वर्तमान, प्रतिनिधी कीर्ती नाईकनवरे। 61 जिल्हा परिषद गटासाठी 13 ऑक्टोबरला आरक्षण काढण्यात आलं। त्या आरक्षणामध्ये जवळजवळ 29 जिल्हा परिषद गटामध्ये अनुसूचित जाती नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिला या आरक्षणाची पुनरावृत्ती झालेली आहे आणि त्यामुळं काही गटावर पुन्हा आरक्षण आल्यामुळं अन्याय झालेला आहे, तर काही गटांना पुढचं आरक्षण येण्याची जी संधी होती ती त्यांची संधी हुकलेली आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये 9 ऑक्टोबर 2025 रोजी जे आदेश झालेले आहेत त्या आदेशामध्ये महाराष्ट्र जिल्हा परिषद जागांचं आरक्षण नियम 2025 मधील नियम 4 मध्ये जो मॅन्डेट आहे तो मॅन्डेट पाळला जावा अशा पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्टपणाने सांगितलेलं होतं। आणि त्या नियम 4 मध्ये असा मॅन्डेट आहे की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचं आरक्षण हे उतरत्या क्रमानं घ्यावं आणि शेवटच्या जागेपर्यंत ते आरक्षण जावं आणि पुन्हा मग नव्यानं चालू करावं। 1997 साली ही प्रक्रिया सुरू झाली। 1997 2002 आरक्षणाचं काही वेळा रिपिटेशन झालं। 2007 मध्ये औरंगाबाद खंडपीठामध्ये आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये आम्ही सुद्धा काही याचिका केलेल्या होत्या। यामध्ये प्रशांत बंब या खटल्यामध्ये घटनेला अभिप्रेत असलेला चक्रानुक्रम पाळून आरक्षण दिलं जावं अशा पद्धतीचा निर्णय झाला डिव्हिजन बेंचचा कायद्याच्या भाषेत, आणि तो डिव्हिजन बेंचचा निर्णय कायम झाला आणि शासनानं पुन्हा आरक्षण काढलेलं होतं। त्याच पद्धतीची मागणी गेले 2 महिने आम्ही शासनाकडे करतोय की हा नियम 12 पहिली निवडणूक धरावी हा घटनेच्या विरोध आहे, परंतु शासनाने त्यामध्ये काय ऐकलं नाही आणि त्याच पद्धतीनं काल आरक्षण काढलं गेलेलं आहे। त्यामुळं या जिल्हा परिषद गटामध्ये या 7 म्हणजे म्हैसाळ, मालगाव, कोल्हापूर, उमदी, रांजणी, सावळज ह्या गटात पूर्वी आरक्षण आलेलं होतं। बेडगमध्ये तर 2002 आणि 2017 दोनदा आलं होतं, आता तिसऱ्यांदा आरक्षण आलं। त्यांच्यावर अन्याय झालेला आहे। आणि अनुसूचित जातीचं खालचे जे गट होते की ज्यांना आता आरक्षण येणं अपेक्षित होतं त्यामध्ये मांगले, अंकलखोप, विसापूर, बावची, खरसुंडी, कुंडल आणि शेगाव या 7 गटामध्ये उतरत्या क्रमानं लोकसंख्येच्या आरक्षण येणं अपेक्षित होतं। तिथल्याही लोकांची संधी जाणार आहे। आता पहिला निवडणूक रहित झाल्यामुळं आता पुन्हा 35 वर्षानं या विसापूर, कुंडल किंवा ह्या गटावर आरक्षण येणार होतं त्यांना मागासवर्गीयाचं। आता पुन्हा त्यांना 35 वर्ष थांबावं लागणार आहे। म्हणजे या जन्मात आता तिथल्या लोकांनी त्या आरक्षणाखाली निवडणूक लढवायचा विचार करता येणार नाही। तर हे झालेलं सगळं चुकीचं आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्याकडं 17 तारखेपर्यंत तक्रार करण्याची कार्यक्रम आहे। त्या पद्धतीची तक्रार आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे दाखल करतोय। याचं चौकशी करून विभागीय आयुक्त काय निर्णय देतील। मागं सुद्धा 2012 मध्ये पंचायत समितीचं अनुसूचित जातीचं जे आरक्षण होतं ते विभागीय आयुक्ताच्या निर्णयामध्ये बदललं गेलेलं होतं।
अजून सुद्धा बदललं जाईल अशी आमची अपेक्षा आहे. जरी बदललं गेलं नाही तर आम्ही उच्च न्यायालयामध्ये गरज पडली तर आमचे काय सहयोगी मित्र आहेत ते अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढवण्याच्या विचारात आहेत. आणि घटनेला अपेक्षित असलेला चक्रानुक्रम पाळून आरक्षण मिळालं पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि त्यासाठी आम्ही पुढच्या काळात प्रशासकीय पातळीवर आणि कायदेशीर पातळीवर दोन्ही पातळीवर प्रयत्न करणार आहे. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.